चंद्रपूर जिल्ह्यातील शेतांमध्ये सध्या कापसाचे पीक उभे आहे, तर काही शेतकऱ्यांनी शेतातील कापूस व सोयाबीन घरी साठवून ठेवला आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी या पिकांना योग्य व वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे। वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण आलेला आहे। खते, बियाणे, शेतमजुरांची मजुरी तसेच शेतीसाठी लागणाऱ्या इतर सुविधा मोठ्या प्रमाणात महाग झाल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। सोयाबीन व कापसाला योग्य मोबदला मिळाल्यास त्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे। भाव नाही मिळत आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आपला माल आपल्या घरी ठेवत आहे। एका आशेवर ठेवत आहेत की आज ना उद्या भाव वाढणार आणि आम्हाला 4 पैसे जास्त मिळणार। कारण की शेती करणं इतकं कठीण झालं आहे। आजच्या या युगामध्ये सगळ्या गोष्टी महागल्या आहेत। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, खताचा भाव वाढून आहेत। आधी जी बॅग 500 रुपयात मिळायची ती आता 1000 रुपयात झाली आहे। म्हणजे खताच्या बॅगामध्ये दुप्पट वाढ झाली आहे। मजुरीचा अभाव, मजुरांचे पण खूप भाव वाढले आहेत, रेट वाढले आहेत आणि त्या माध्यमातून बघतो म्हटलं तर आमच्या शेतमालाला त्या प्रकारे भाव काही मिळत नाही आहे। त्या कारणाने आम्ही माल स्टोरेज करून ठेवत आहे आणि उद्या चालून 4 पैसे जास्त मिळणार त्या हिशोबाने ठेवून विकण्याचा प्रयत्न करणार आणि विकणार। तरी माझी सरकारला ही विनंती आहे की या नवीन वर्षामध्ये काहीतरी शेतकऱ्याच्या हिताचे नियोजन करावे आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव किंवा त्या चांगला थोडा भाव, एकदमही जास्त नाही पाहिजे। शेतकरी कष्ट करतो पण थोडा आसवर असतो का मालाला थोडा भाव मिळणार आणि त्यानुसार 4 पैसे जास्त मिळणार। 2024 मध्ये शेवटचं नवीन सरकार बसलं आहे आणि आम्ही देवेंद्र भाऊ एवढाच अपेक्षा आहे की सोयाबीनचे रेट हे 3700 रुपये आहे आणि ते तर शेती परवडणारी नाही। आता खत महाग, बियाणं महाग, सर्व मागून एकरी 2 पोते झाला मला सोयाबीन आणि रेट आहे 3700। सरकारला नवीन वर्षाचं एवढंच आहे म्हणणं की 5000 5500 तरी सोयाबीनला रेट द्यावं आणि तसं माल तरी किती दिवस भरून ठेवणार घरी। मालाला भाव नाही त्याच्यामुळे घर भरून ठेवायचं, घरी भरून ठेवायचं। पण लोकांचे देणं घेणं राहते, बायाचं राहते, कापणी ट्रॅक्टरचा खर्च राहते, एवढा कसं झपून राहिलं। खतं महाग झाले म्हणून म्हणताय का सोयाबीनला एवढा भाव द्यावा की 5500 तरी सोयाबीनला नवीन वर्षात भाव द्यावं सरकारला, हेच अपेक्षा आहे। आणि